नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात तालुका माझा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल फोनवर. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी भाऊचा धक्का येथील असोसिएशनने पुकारला एक दिवसीय बंद. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात भाऊचा धक्का येथील विविध संघटनांनी पाठिंबा देत एक दिवसीय बंद पुकारलाय. दरम्यान सर्व व्यवहार बंद करून एक दिवसीय संप वरून पाठिंबा दर्शवण्यात आला. मागील काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन राज्यभर होत असून त्याचे पडसाद मुंबईतील भाऊचा धक्का येथे उमटले असून भाऊचा धक्का सी फूड सप्लायर्स असोसिएशन आणि न्यू फिश जेट्टी डीलर्स असोसिएशन यांचे सर्व पदाधिकारी सदस्य तर व्यापारी मच्छीमार कामगार या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते. अंतरवली सराटी जिल्हा जालना मनोज जरांगे पाटील यांचे मागील 5 ते 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. तरी देखील शासन दरबारी आरक्षणाचा निर्णय होत नाहीये. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र होत असल्याचं दिसून येते. त्यामुळे अनेक थरातून पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी भाऊचा धक्का येथे दिवस बंद पुकारला आहे. यावेळी मराठा समाजाचे समन्वय अमोल जाधव तर मुंबई येथील मराठा समाजाच्या रणरागिणी नंदाताई नवले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यावर सरकारवर ताशेरे ओढत अनमोल मार्गदर्शन केलं. तर भाऊचा धक्का येथे आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करीत रॅली काढण्यात आली. प्रथमतः भाऊच्या धक्क्यामध्ये ज्या काय सप्लाय असोसिएशन असतील, इतर संघटना असतील, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मराठा समाजाच्या वतीने की त्यांनी हा स्वयं बंद पुकारलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण हा भाऊचा धक्का इतिहासात पहिल्यांदाच बंद राहिलेला आहे आणि मराठा समाजाच्या वतीला मराठा समाजाच्या मागणीला इथे जो काय 18 पगड जाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारे जे काय 18 पगड जाती होत्या त्या सर्व जाती सर्व धर्मातली लोक इथं आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा सगळ्यांचा या आमच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. त्या संदर्भात मी त्यांचं शतशः आभारी आहे. आता येणाऱ्या काळामध्ये ज्या काही भूमिका राहतील त्या आम्ही स्पष्ट करूच, परंतु हा जो काय बंद पुकारला हा इतिहासात पहिल्यांदाच बंद पुकारलेला आहे. त्या मातीत सह्याद्रीच्या छातीत आणि विजयाच्या वातीत छाती फुगून गर्वाने सांगावसे वाटते मी मराठी असल्याचा. त्यात मराठी माणसाची ताकद, त्यात मराठी माणसाची उमेद आणि त्यात मराठी माणसाची जिद्द या महापुरुषाने निर्माण करून दिली. त्यांचे नाव राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये एक मराठी योद्धा जरांगे पाटलांनी जे आमरण उपोषण 8 दिवसापासून चालू केलेले आहे ते मराठी माणसाच्या हक्कासाठी, न्यायासाठी. मराठी माणसांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठी माणसांना सर्वांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी ते पुकारलेले आहे. आज या भाऊच्या धक्क्याने त्यांच्या समर्थनार्थ एक दिवस बंद पुकारलेला आहे. त्या बंदामध्ये भाऊच्या धक्क्यातील व्यापारी, सप्लायर, कामगार, बर्फवाले, मच्छीमार संघटना सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन बंद पुकारलेला आहे. मेरा नाम है मोहम्मद साहिल इकबाल नगानी. हमारा यहाँ धंधा है 40-35 सालों से. आज पहली बार ये धक्का बंद किया है हमने मराठा आंदोलन के लिए. हम बहुत जमात रहते हैं, सब मिलजुल के रहते हैं हिंदू समाज में. मराठा आरक्षण के लिए हमने सब मिलकर सपोर्ट किया इनको. आरक्षण हमको चाहिए, इसके लिए हमने सपोर्ट किया. 40 वर्षानंतर पहिल्यांदा हा भाऊचा धक्का आम्ही बंद केलेला आहे. मराठी आरक्षणाकरता संपूर्ण टोटल बंद दिवसभर 40 वर्षानंतर. काय मागणी आहे तुमची? जरांगे पाटील आणि मराठी आरक्षण आम्हाला पाहिजे, याच्याकरता आमची माहिती आहे. क्या होगा अगला कदम? अगला कदम अभी जब भी जरांगे पाटील जैसा बोलेगा ऐसा अगला कदम हो जाएगा. भाऊचा धक्का या ठिकाणावरून योगेश रोखडे आपल्यासोबत बोलत आहे. मराठा आरक्षणाची धग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेटलेली दिसत आहे आणि आरक्षण का महत्त्वाचं आहे ते पण तुमच्या माध्यमातून इतरांना कळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला काबाड कष्ट करून एखाद्या मुलांचे आईवडील त्यांच्या मुलांना शिक्षण देत असतात, शिकवत असतात आणि त्यांना वाटतं आपल्या मुलांनी कुठंतरी जाऊन नोकरी करावी, धंद्या पाण्याला लागावं आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, मुख्य भावना हीच असते समाजातील. परंतु ज्यावेळेस शिक्षणाच्या भूमिका असतील किंवा या एखाद्या ठिकाणी नोकरीच्या माध्यमातून कुठेतरी काम मिळवण्याची धडपड असेल त्या ठिकाणी मराठा समाजातील तरुण गुणवत्ता असून सुद्धा कमी पडतात. कारण त्यांना रिझर्वेशन नाही, आरक्षण नाही आहे. आणि या राज्यामध्ये फार मोठा असणारा समाज हा मराठा समाज आहे. अगदी 50% आसपास महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, 14 कोटी जर आपण लोकसंख्या पकडली तर साधारण 6 ते 8 कोटी समाज हा मराठा समाज आहे. आणि मराठा समाजामध्ये तरुणांची फार मोठी प्रचंड अशी संख्या आहे की जी सुशिक्षित आहे, परंतु केवळ शेतीवर विसंबून न राहता, कारण तो काळ गेलेला आहे. पहिलं मराठी लोकांना शेतीचा आधार होता,
लोकसंख्याही फार कमी होती. 1 एकर जमिनीमध्ये आज 4 भाऊ जन्माला आल्यानंतर फार 10-10 गुंठ्यावरती तो समाज येऊन ठेपलेला आहे आणि त्यांचे पोटप्रपंच त्या माध्यमातून चालू शकत नाहीत. त्यांच्या पण अपेक्षा आहेत, आमच्या पण अपेक्षा आहेत की आम्हाला सुद्धा शासन दरबारी नोकरी लागली पाहिजे, आम्हाला सुद्धा इतरांना जो मान सन्मान मिळतो तो मिळाला पाहिजे. आणि याला मिळवून देण्याचं काम गुणवत्ता असून सुद्धा मराठा समाज कमी कुठं पडतो का? इतर समाजाचा मराठा समाज मुळात मला पहिल्यांदा एक तुम्हाला डिक्लेअर करायचं तुमच्या माध्यमातून, मराठा समाज हा कोणत्याही समाजाचा जातीवाचक विरोधक नाही. कधीही मराठ्यांनी कोणत्याही समाजाला जातीच्या बाबतीत विरोध केलेला नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसाच हे सांगतो की सर्वांना सोबत घेऊन जातो तो मराठा समाज आहे. महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जातानाच ती विद्या, ती कला, तो वारसाच मराठ्यांना दिलेला आहे. आणि म्हणून आमचं इतर जातींच्या रिझर्वेशनला अजिबात विरोध नाही. त्या जातींच्या रिझर्वेशनला धक्का न लावता मराठ्यांना मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देणं हे सकल मराठा समाजाचं काम आहे. आणि म्हणून मनोज जरांगे हे प्रातिनिधिक स्वरूपात बसलेले, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला करोडोंनी मनोज जरांगे बघायला मिळतील. आणि शासनानं तर, मी तर म्हणतो शासनानं तर घ्यावीच, पण त्यांच्यासोबत राजकारण करत असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाने याची जाणीव घेतली पाहिजे. कारण सत्ता येते, सत्ता जाते, परंतु समाज त्याच जागेवर आहे. मराठा समाजातील प्रत्येक नेत्यानं सत्ता उपभोगलेली आहे. मग ते राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, BJP असेल, MIM असेल, प्रत्येकाला मराठा समाजाचा मतदान म्हणून एक आधार वाटतो. मग तुमच्या भूमिकेमध्ये जर आम्ही तुम्हाला मतदार वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सुविधा द्यायला तुम्हाला अडचण काय? आमची 70% मराठा जातीची, मराठा भाषेची आमदार आहे. विधानसभेमध्ये जर आज तुम्ही टक्का बघितला आमदारांचा, 288 पैकी माझ्यामध्ये 140-45 आमदार, म्हणजे जेवढा बहुमताचा आकडा लागतो तेवढा आकडा मराठी समाजाचा आहे. तुम्ही लाक्षणिक उपोषणाचं नाटक करता कशाला आमच्यासमोर? तुम्हाला जर आमच्या समाजाची कळवळ आहे, कणवण आहे, तुम्ही राजीनामे द्या, आमच्या समाजासोबत या. मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करीन, तुम्ही आम्हाला पॉलिसी बाजार बंद करा. तुम्हाला जर खरंच आमच्या प्रश्नांची, आमच्या भावनांची जाणीव असेल आणि तुम्ही खरंच जर आमच्या सकल मराठा समाजाला असाल तर मी इतर समाजांना डोमिनेट करणार नाही. कारण ते आपल्या जातीचे नाहीत, ते आपले बांधव आहेत, आपला त्यांना विरोध नाही. परंतु ज्या मतदानाच्या जीवावरती आम्ही मराठा समाजाचे आमदार निवडून दिलेले उभ्या महाराष्ट्रातले, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व भागातील आमदार आणि खासदारांना माझी विनंती आहे की बाबांनो तुम्हाला तरी लाज वाटू द्या, तुम्हाला तरी लाज वाटू द्या की ज्या भावांच्या, ज्या नातेवाईकांच्या, ज्या समाजाच्या जीवावर तुम्ही आमदार आहात, ज्या समाजाच्या जीवावर तुम्ही पवित्र संसदेची पायरी चढलेला आहात, त्या संसदेच्या माध्यमातून आरक्षण रस्त्यावर भांडून मिळणार नाही, 100% मिळणार नाही. ते जर तुम्हाला मिळवायचं असेल, कायद्याच्या कचाट्यात राहून मिळवायचं असेल तर ही जी लाचार, लबाड, भामटी 288 पैकी 140+ दिलेली आहेत, मराठा समाजाने जी निवडून दिलेली आहे, तुमच्या आमच्या मतावर जी निवडून गेलेले आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या मनामध्ये ही भावना तयार झाली पाहिजे की आज माझ्या जातीला आरक्षणाची गरज आहे, माझं आव्हान आहे. आणि हे जर होत असेल तर आमचा सकल मराठा समाजाचा हे आंदोलन थांबणार नाही, निश्चित थांबणार नाही. तुमच्या माध्यमातून मी समाजाला अजून एक विनंती करणार आहे की कोणीही मराठा बांधवांनी आपल्याच नातेवाईकांच्या संपत्तीची नासधूस केली नाही पाहिजे. हिंसाचार, अत्याचार, अतिरेक हा न्याय मार्गाने चालणाऱ्या मागण्यांसाठी निश्चित नसतो. आपले हक्क जर आपल्याला मागणी करायचे असतील तर निश्चितच आपल्याला सत्याच्या मार्गाने, न्यायाच्या मार्गाने आणि संघर्षाच्या मार्गाने करणार आहोत. मी माझ्या तमाम लाखो करोडो तरुणांना आज या मीडियाच्या माध्यमातून विनंती करीन की कोणीही मराठी असू द्या किंवा इतर धर्मीय असू द्या, त्याच्या मालमत्तेचं नुकसान करता कामा नये. आंदोलन हे निश्चित न्याय मार्गाने चाललं पाहिजे. आरक्षण हे आपण मिळवणारच आहोत, पण आरक्षण मिळवत असताना आणि आरक्षण मिळाल्यानंतर आपल्या मनामध्ये सल राहिली नाही पाहिजे की माझ्या कृत्यामुळे माझा बांधव अडचणीत आला होता. कारण ही भूमिका शिवाजी महाराजांची होती, कोणाच्याही मेथीच्या भेटाला सुद्धा हात लागता कामा नये, सर्वांच्या पोटास लावणे आहे. आणि हे आंदोलन मराठ्यांचं आहे, ही भावना तुमच्या मनामध्ये राहिली पाहिजे. एकच मी एवढंच तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आणि सरकार असेल किंवा विरोधक असतील त्यांना जाण यावी, त्यांना जाग यावी, आणि निश्चितच त्यांनी या जनभावनेच्या उद्रेकाचा त्यांनी हे भावना समजून घ्याव्यात. आणि निश्चितच आमच्या मराठ्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी न्यायिक मार्गाने आम्हाला आमचं आरक्षण, आमच्या हक्काचं, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, कारण प्रत्येकाला हक्क आहे जगण्याचा, त्याप्रमाणे मराठ्याला सुद्धा हक्क आहे, त्यांनी निश्चितच आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि लवकरात लवकर मराठी समाजाला आरक्षण द्यावं, एवढंच मी आपल्या माध्यमातून बोलू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. माझं नाव एकनाथ नवले, भाऊचा धक्का शिपूर सप्लारा असोसिएशनचे चेअरमन. या ठिकाणी सातत्याने आम्ही
सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन कुठल्याही जाती धर्माचा कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जातो, ते आमच्या कार्यक्रमाला येतात आणि संपूर्ण आम्ही एक बांधव आहेत असं समजून सनी कुठलंही गालबोट न लागता आम्ही हा या ठिकाणी काम करत असतो. आणि काम करताना त्यांना काल विचारल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यांनी एकमेकांनी सांगितलं तुमच्या मराठी आरक्षणाला आम्ही नक्की सहकार्य करू आणि त्यांनी एकमेकांनी आम्हाला त्याबद्दल हे दिलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की उद्या आपण जरांगे पाटलांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांच्यासाठी आपण एक दिवस आपला दिला पाहिजे. आम्ही सर्व स्वतःचा एक दिवसाचा पोटाचा उदरनिर्वाह निर्वाह बंद करून सनी जरांगे पाटलांच्या आणि मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही हा बंद केलेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही मराठी आहोत, मराठी आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचं एकत्व राहावं. महाराष्ट्राने अनेक आंदोलनं पाहिले, अनेक बंद पाहिले, परंतु या धक्क्यावर कधी कुठलाही बंद झाला नव्हता. केवळ हा आज मराठी आरक्षण याच मुद्द्यावर बंद झाला. नव्हे ज्या वेळेला इथे मोठा बॉम्बस्फोट झाला तरीसुद्धा धक्का बंद केला नव्हता, परंतु आज बंद केला. याचंच मी सर्वांना माझं भाग्य समजतो आणि या ठिकाणी मी थांबतो. भावाचा धक्का बंद याच्यासाठी ठेवला की मराठ्यांना आरक्षण हवं. आरक्षण हे कोणाच्या बापाचं नाही. कुठेतरी 2 रुपयाच्या किलो तांदळासाठी आणि 4 रुपये किलो गव्हासाठी आम्ही आरक्षण मागत नाही. ते घोड्याच्या रेसमध्ये गाडो पुढं चालले म्हणून आरक्षण मागतो. 10 किलोमीटर रेस मी पळून जिंकतो आणि कोणीतरी 1 किलोमीटर पळून येत आहे ते मेडल घेऊन जात आहे म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नाहीतर सर्व समान नागरिक कायदा करा, त्याच्यात दम आहे ते पुढं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यासमोर मी प्रथम पत्रकार भूमिसम्राट चंद्रकांत गोखले बोलतो. इथे जे मराठा समाजाचे जे लोक आहेत खूप प्रमाणामध्ये आहेत भाऊच्या धक्क्यावर. आणि मच्छी व्यवसायामध्ये भरपूर मराठा समाज, सर्व बांधव, सर्व जाती पगडीचे सगळे असल्यामुळे सगळ्या एकजुटीने ते सर्व 50 वर्षापासून कामे करतात आणि सर्वांचं हातावरचं पोट आहे. तर या जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या मराठी समाजाने 1 दिवसासाठी लक्षणे बंद ठेवण्यात आला. मराठा समाज जरांगे पाटील यांच्या समर्थक व भाऊचा धक्का नुफे जेटी आणि नुफे डीलर असोसिएशन जेटी यांचं आभार मानतो की त्यांनी 1 दिवसाकरता भाऊचा धक्का पाठिंबासाठी जरांगे पाटलांना बंद ठेवण्यात आला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.